तर एकनाथ शिंदे पण रिस्क घेत आहे. मातोश्रीला आव्हान देत 40 आमदार बाहेर काढणं हे राज ठाकरे पण करू शकले नव्हते. मराठा आणि मराठेतर हा जो सबप्लॉट आहे निवडणुकीतला तो खूप मोठ्या प्रमाणात समोर दिसणार नाही. पवार साहेबांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला एक यशस्वी समांतरता निर्माण झालेली दिसते. काँग्रेसचा प्रश्न असा आहे की सत्ता दिसायला लागली की त्यांचे अंतर्गत वाद, अंतर्गत हेवे दावे चव्हाट्यावर यायला लागतात. एखादा नेता चमकायला लागला की महाराष्ट्र लगेच त्याला पंतप्रधानच करतो आणि पंतप्रधान पदावर पाहण्याचं स्वप्न रचू लागतो. हा पुन्हा पानिपत सिंड्रोम आहे का? एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता ही भारतीय जनता पक्षाला मिळणारही एक ॲडव्हान्टेज तर आहेच, पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षासमोर कालांतराने उभं राहणारं प्रश्नचिन्ह पण आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या महिला या मुद्द्याला घेऊन मला 3 वेगवेगळ्या मुद्द्यांना टच करायचं आहे आणि त्या तिन्हीचं एकत्रित उत्तर अपेक्षित आहे. एक वेगळे सर्वे करणारे सेफॉलॉजिस्ट खाजगीत अगदी स्पष्टपणे सांगतात की तिथं उमेदवार महाविकास आघाडीचा जरी जिंकत असेल सर्वेत तरी मुख्यमंत्री म्हणून मात्र एकनाथ शिंदेंची पसंती ही जोरात आहे आणि जवळपास 200हून अधिक मतदारसंघात ती कदाचित 50%हून जास्त असेल की बाबा लोकली महाविकास आघाडीचा उमेदवार हवा आहे, तो जिंकू दे, पण मुख्यमंत्री पुढचा एकनाथ शिंदे हवा. तर हा आणि ह्याच्यातला मोठा भाग हा महिलांचा आहे. हा पहिला भाग. दुसरं, महिलांच्या सहानुभूतीची जागा आजपासून 2 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंकडे होती आणि उद्धव असंच काहीसं आमच्या घरातले आहेत, लिव्हिंग रूममध्ये बसल्यासारखे वाटतात, अशी सर्व भावना उद्धव ठाकरेंच्या बरोबर होती. ही अख्खीच्या अख्खी एकनाथ शिंदेंना शिफ्ट झाली आहे का? त्यानं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंचं काय होईल हा एक अँगल. दुसरा अँगल असा की जी काही आत्ता उरलेली लाट सहानुभूती किंवा जे काही दिसते ते शरद पवारांबद्दल दिसते, मात्र ती प्रीडॉमिनंटली मेल ओरिएंटेड आहे. म्हणजे घरातले पुरुष वेगवेगळ्या कारणानं शरद पवारांसोबत राहायला हवं असं म्हणतात, मात्र महिलांचं तसं दिसत नाही. सो या महिला फॅक्टरमुळं कनेक्ट होणारे 3 डॉट शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचं काय होईल? मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीचा दिशादर्शक आलेख या निवडणुकीत मांडला जाणार आहे. सहानुभूती कायम काम करत नसते. सहानुभूती कधीतरी एकदाच काम करते आणि तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नेमके काय निर्णय घेतले, त्याबाबत काय केलं याचे देखील आडाखे बांधले जातात. खरं तर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करणंच कठीण आहे. त्यांना 2-3 पाहण्यांमध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री असा किताबही मिळाला. पण कोविडचा काळ इतका भयंकर होता की त्या काळात मुख्यमंत्री म्हणून कोणी काही परफॉर्म करू शकत होता का हेच समजत नव्हतं. पण हॅव्हिंग सेड दॅट, उद्धव ठाकरे हे खरोखर घरातले आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला आहे, ते साधे आहेत, हे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बोललं जायचं. अल्पसंख्याकही उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वळायचे, महिला पण वळायच्या. कधीकधी तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्याच नाहीत, त्या झाल्या असत्या तर उद्धव ठाकरेंची सहानुभूती तिथे दिसली असती आणि तो फॅक्टर नलिफाय झाला असता. तसं झालं नाही, म्हणून ती लोकसभा निवडणुकीत दिसली. पण त्याचबरोबर शिवसेनेला जो मानणारा वर्ग आहे, जो उद्धव ठाकरे यांचा कोअर ग्रुप आहे, तो मात्र तेवढ्याच निष्ठेने शिवसेनेसाठी बाहेर पडताना दिसतो आहे. दसरा मेळाव्यात गर्दी न आणता आलेले लोक होते. त्यामुळे महिला देखील त्याच आधाराने मतदान करणार का की आम्ही शिवसेनेचे पाईक आहोत, त्यामुळे आम्ही शिवसेनेलाच मतदान करू. अर्थात ही सगळी शिवसेनेची जी कथा आहे ती एका टप्प्यापुरती मर्यादित आहे. राज्यात सर्वत्र शिवसेना पक्ष पसरलेला नव्हता. पण मला आत्ता असं वाटतं आहे की महिला त्याच आधाराने मतदान न करता सध्या त्यांच्या हातात येणाऱ्या पैशाच्या आधारे देखील मतदान करू शकतील. तुम्ही जसं म्हटलंत की 50% महिला मतदार म्हणतात की उद्धव ठाकरेच्या ऐवजी एकनाथ शिंदे हे माझे भाऊ आहेत
आणि एकनाथ शिंदे यांनी मला निधी दिला हे महिलांच्या मनात ठसलेलं आहे. खरं तर सरकार तिघांचं होतं. त्या दोघांना बाजूला ठेवून मीच तुझा तारणहार कृष्ण सखा असा भाऊ आहे असं ठरवण्यामध्ये किंवा लोकांमध्ये पसरवण्यामध्ये एकनाथ शिंदे कमालीचे यशस्वी झाले आहेत. आणि महिलांना आधार देणारा भाऊ अशी त्यांची प्रतिमा ही उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे मिळणाऱ्या पाठिंब्यावर सध्या तरी मात करताना दिसते आहे. आपले अंदाजच मतदानात परिवर्तित होतील का काही दिवसांनी कळेल. पण परसेप्शन मॅनेजमेंटमध्ये एकनाथ शिंदे इतके पुढे गेलेले आहेत की ते मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला देखील अशा परसेप्शन मॅनेजमेंटचा आवाकाच आला नसता. आज कुठेतरी भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशमध्ये केलेल्या धर्तीवरती महिलांना सवलती दिल्या जात आहेत. पण यामागे भारतीय जनता पक्षाचं मॉडेल आहे. खरं तर ती कर्नाटकातही दिली गेली, अशा पद्धतीच्या ज्या सवलती आहेत त्या तेलंगणातही दिल्या गेल्या, सर्वत्र दिलं गेलं. पण हे मी निर्माण केलेलं एक काहीतरी गारूड आहे हे यशस्वीपणे शिंदे समजावून सांगू शकले. त्याचा शिंदे यांना निश्चित फायदा होईल. प्रश्न राहतो तो उद्धव ठाकरेंचा. उद्धव ठाकरेंचा जो लढा आहे तो किती स्वाभिमानासाठी आहे आणि किती महाराष्ट्राच्या विकासाची वेगळी भूमिका तयार करण्यासाठी हे अजून लोकांना कळत नाही आहे. अजून निवडणुकीला काही दिवस आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे त्याबाबत कशी भूमिका घेऊ शकतात. उद्धव ठाकरे हे नेहमी अत्यंत मोठ्या प्रस्थापिताला आव्हान देऊन टाकतात. आपण ते 2014 साली बघितलं की मोदींची लोकप्रियता इतक्या मोठ्या प्रमाणात असताना आणि मोदींचे पहिले मंतरलेले दिवस होते त्याही वेळेला उद्धव ठाकरे वेगळे लढले आणि जी काय महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल नाराजी होती त्याचा उद्धव ठाकरे यांनी फायदा मिळवला. शिवाय उद्धव ठाकरे बऱ्यापैकी रिस्क घेतात. त्यामुळे बंद दरवाजाआड काय झालं हे सांगत त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आणि U-टर्न घेऊन एक वेगळी रचना अस्तित्वात आणली. आता आपल्याला उद्धव ठाकरे यांची तुलना एकनाथ शिंदेंची करायची असेल तर एकनाथ शिंदे पण रिस्क घेत आहेत. मातोश्रीला आव्हान देत 40 आमदार बाहेर काढणं हे राज ठाकरे पण करू शकले नव्हते. त्यामुळे रिस्क बेअरिंगचा दोघांमधला जो ॲपेटाईट आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे. आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या मागे भारतीय जनता पक्षाची मोठी यंत्रणा आहे. त्यामुळे मी महिलांचा भाऊ आहे, मी लाडक्या बहिणींना काय त्यांची अस्वस्थता दूर करणारं सगळं देतो आहे, ही इमेज या निवडणुकीतला कदाचित कळीचा मुद्दा ठरू शकेल. मराठा आणि मराठेतर हा जो सबप्लॉट आहे निवडणुकीतला तो खूप मोठ्या प्रमाणात समोर दिसणार नाही. त्याची इक्वेशन स्थानिक पातळीवर जास्त व्यवस्थितपणे रचली जातील आणि ती मतपेटीपर्यंत परिवर्तित व्हावी यासाठी जो तो प्रयत्न करेल. पण महिलांचं मात्र दिसतं आहे अजितदादा गुलाबी जॅकेट घालायला लागले आहेत. अजितदादांनाही हे श्रेय मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे इथे कुठेतरी पवारसाहेबांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला एक यशस्वी समांतरता निर्माण झालेली दिसते आहे. खरं तर पवारसाहेब त्यांचं वय एका टप्प्यावर असताना ज्या रीतीने हुशारीने समीकरणं बदलवायचा प्रयत्न करत आहेत तो एक महत्त्वाचा मुद्दा निश्चित आहे कोणत्याही राज्याच्या राजकारणात. पण त्यांची शक्ती, त्यांची ताकद आणि त्यांची भौगोलिक व्याप्ती ही लक्षात घेता त्याला आव्हान देणारी लाडकी बहीणवाली मानसिकता. एकीकडे तुम्ही जसं म्हणता की एक घरातल्या पुरुषांना शरद पवारांबद्दल काहीसा सॉफ्ट कॉर्नर आहे. तो असणं स्वाभाविक आहे की एक कर्तृत्ववान काका पुतण्यालाही बरोबर घेऊन जात होता आणि तो पुतण्या अचानक निघून गेला. किंवा पवारांचे निर्णय न आवडलेल्या भारतीय जनता पक्षांनी तो पुतण्या बाहेर काढला. पण फॅमिलीच्या हेडला, पॅट्रियार्चिक फॅमिलीच्या हेडला अशा विषयात निश्चित सहानुभूती असते. आपण पूर्वी म्हणायचो की करुणानिधींनी उत्तमरित्या फॅमिली मॅनेजमेंट केली, तसं पवारसाहेबही करू शकत होते. ते करू शकले नाहीत याला धक्का लागल्यामुळे अस्वस्थ कोण झाले असतील तर अर्थात पुरुष, जे साधारणतः आजही करते धरते असतात. पण मला असं वाटतं की पवारसाहेबांचे जे सामाजिक ताण्याबाण्यांची गणित आहे त्यामुळे ते महिलांची मतंही मिळवू शकतील. खरं पवारांचं राजकारण पटो न पटो महिलांना संधी देण्याचं खूप मोठं काम पवारसाहेबांनी केलं आहे. जसं पाठीतला खंजीर हे प्रसिद्ध झालं, कुप्रसिद्ध झालं,
तसंच महिलांचं धोरण, आमदारकीत महिलांना दिलेली संधी, हे देखील पवारांची असोसिएटेड विषय आहेत. पण आज कुठेतरी झालं कसं आहे, राज ठाकरेंनी त्यांना पुष्पा म्हटलं एकनाथ शिंदेंना. साऊथच्या मूव्हीचा जो परिणाम होतो आहे तसं पटापट न्याय, पटापट पैसे, पटापट प्रगती, पटापट मी तुमचे प्रश्न सोडवून देतो असं मानणाऱ्या नेत्यांची लोकप्रियता वाढते आहे. आणि त्या जॉनरमध्ये, त्या टेम्पलेटमध्ये एकनाथ शिंदे आज अत्यंत फिट बसत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता ही भारतीय जनता पक्षाला मिळणारी एक ॲडव्हान्टेज तर आहेच, पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षासमोर कालांतराने उभं राहणारं प्रश्नचिन्ह पण आहे. म्हणजे शिवसेनेला बरोबर घेण्यासाठी आधी प्रयत्न व्हायचे. मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षात शिवसेना हा छोटा भाऊ हे दाखवायचे प्रयत्न झाले. मग त्या छोट्या भावाला अधिक छोटा करण्यासाठी आगळिकीचं उत्तर द्यायला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं गेलं. पण आज तेच एकनाथ शिंदे ज्या रीतीने स्वतःची लोकप्रियता समोर आणतायत आणि अश्वमेधाचा वारू सोडून चौफेरपणे त्याला बळ देऊ शकतायत, ते कुठेतरी आव्हान आहे. पण एकनाथ शिंदे यांचं राजकारण, एकनाथ शिंदे यांच्या अशा प्रकारचं सर्वजन सुखाय, ते नेहमी म्हणतात की मी देणार आहे, इथे इनकमिंग नाही आहे, इथे आउटगोईंग आहे, ते राजकारण काळाच्या प्रवाहात 1 वर्ष टिकेल, 2 वर्ष टिकेल, की त्यातून काळातीत ठरणारे आणि नव्या पिढीला उपयोगी ठरणारे ॲसेट्स क्रिएट होतील याचा पण विचार करावा लागणार आहे. भारतीय जनता पक्ष 105 जागा जिंकूनही गेल्या 5 वर्षात जे रिसिव्हिंग एंडला राहिलं कायम वेगवेगळ्या माध्यमातून, उद्धव ठाकरेंनी शब्द मला दिला होता तो पाळला नाही हे सांगत वेगळी भूमिका घेतली. पक्षफोडी लोकांना आवडली नाही, त्याचंही विक्टिम भारतीय जनता पक्ष मानलं गेलं. तसं इथे कुठेतरी एक स्वीट काहीतरी पर्याय आलेला आहे की भारतीय जनता पक्षाने घडवलं तर आहे, पण ते एकनाथ शिंदे आज अचानक लोकप्रिय ठरलेले आहेत. अर्थात लोकप्रिय चेहऱ्यालाही किती यंत्रणा आहे आणि संघटन शक्ती किती आहे हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. भारतीय जनता पक्ष जर सर्व शक्तीनिशी उत्तमरित्या लढलं आणि दिल्लीच्या सगळ्या यंत्रणेनी इथल्या लोकांना विश्वासात घेऊन लढा दिला, तर नाराज झालेले कार्यकर्ते काम करायला लागले, तर भारतीय जनता पक्ष हा शिंदेंच्या दुपटीने पुढे राहू शकतो. पण आज राष्ट्रीय पक्षाचं भारतीय जनता पक्षाला असलेलं ॲडव्हान्टेज काँग्रेसलाही हे विसरून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या समस्या हा लोकसभा निवडणुकीतला खूप महत्त्वाचा मुद्दा होता. तो काँग्रेसला उत्तमरित्या समजला आणि त्यामुळे काँग्रेसला एक अत्यंत नेत्रदीपक यश लोकसभेत मिळालं, जे कोणी विश्वासात घेतलं नव्हतं, कल्पना केली नव्हती. आज काँग्रेस खरं तर महाराष्ट्राचा मुख्य स्वरच आहे. सहकारी संस्था काँग्रेसने निर्माण केल्या. काँग्रेसनी इथल्या गरिबांना काहीतरी वेगळ्या पद्धतीनं गरिबी हटावसारखे नारे देत जवळ करायचा प्रयत्न केला. ती काँग्रेस या भूमीमध्ये पुन्हा एकदा तरारून उभी राहू पाहते आहे का, हाही मुद्दा आहे. हरियाणाच्या निकालांनी त्यावर सावट जरी आणलं असलं तरी काँग्रेसचे निरीक्षक उत्तमरित्या निवडणूक लढले आणि अँटी इन्कम्बन्सी झाली. आता बरीच संधी देऊन मोदींना आता नवं काहीतरी निर्माण करू अशा आधारांनी लढले तर महाराष्ट्रातलं चित्र वेगळं असेल. यावेळेला पहिल्यांदाच 2 राष्ट्रीय पक्षांच्याच आधारे बाकी प्रादेशिक पक्षांना निवडणूक लढवावी लागणार आहे. हरियाणातला एक साधारणतः फारसा चर्चेत न आलेला विषय असा आहे की प्रादेशिक पक्षांना तिथे मोठी हार पत्करावी लागली आणि मतदारांचं ध्रुवीकरण कुठेतरी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असं झालं. इथे प्रत्येकाला 2-2 पार्टनर्स आहेत, पण मुख्य जी लढत आहे ती महाराष्ट्रात यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे, हे मात्र मला नमूद करावंच लागेल. अशा वेळेला काँग्रेस या निवडणुकीतला निर्णायक घटक असलेल्या महिलांसाठी नव्या योजना कशा प्रकारे आणते आणि अर्थकारणाचा विचार न करता त्या कशा रुजवू पाहते याकडे पण येणाऱ्या काही दिवसात लक्ष द्यावं लागेल. काँग्रेसला खरं तर आत्ता सर्वाधिक ॲडव्हान्टेज आहे महाराष्ट्रात, किंवा पोल पोझिशन आहे असं म्हणता येऊ शकतं. सर्वाधिक खासदार आलेले आहेत, लीड्स आहेत आणि एक ट्रेंड असं दिसलं की त्यांचा हायपर नेता हा हायपर लोकली विजय मिळवून आणतोय.
कोल्हापुरात सतेज पाटील असतील, विश्वजित कदम असतील, देशमुख बंधू असतील, विदर्भात असतील, सुनील केदार असतील, आणि ती रचना कामाला लागते. प्रश्न असा येतो की ही हायपर लोकल रचना कामाला येईल का? का मग आत्ताच मंत्रिमंडळात कुणाचं खातं, नाना पटोले गट विरुद्ध बाळासाहेब थोरात गट, मुख्यमंत्री कोण होणार याचा संघर्ष, आणि जर का मराठेतरांचं पोलरायझेशन होणार असेल तर विदर्भ जो ओबीसी बहुल आहे, म्हणजे इतर दलित आणि इतर जातींबरोबर ओबीसी बहुल आहे, तिथं काय होणार? ह्या सगळ्या प्रश्नात काँग्रेस कुठं जाईल? विदर्भातला आपण जर परिसर लक्षात घेतला तर मागच्याच निवडणुकीत काँग्रेसच्या विदर्भातल्या जागा वाढल्या होत्या. भारतीय जनता पक्षाकडून विदर्भातलं मत हे काँग्रेसच्या दिशेने सरकू लागलं होतं. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे जर सरकलं असतं तर काँग्रेसला ॲडव्हान्टेज खूप मोठं होतं. आजही ते ॲडव्हान्टेज असू शकेल, पण गेल्या 2 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अत्यंत चाणाक्षपणे प्रो शेतकरी निर्णय घेतले आहेत. आता इथे गंमत काय होते की हायपर लोकल निवडणूक हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता गेल्या लोकसभेतला. चंद्रपूरला प्रतिभा धानोरकरांची पटत नाही का? मग विजय वडेट्टीवारांनी गडचिरोलीत काम करावं अशी उत्तम रचना काँग्रेसच्या नेत्यांनी केली. तिनं काम केलं. धानोरकर विजयी झाल्या. दुसरीकडे स्पर्धात्मकतेत टिकून राहण्यासाठी वडेट्टीवारांनी गडचिरोली जिंकून दिलं. आता छोट्या छोट्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे नेते ही जबाबदारी पार पाडू शकण्या इतके पॅन लोकसभा मतदारसंघ लोकप्रिय नाहीत. त्यामुळे काँग्रेसचं लोकसभेतलं यशच पुन्हा रिपीट होऊ शकेल का याबद्दल काहीशी शंका आहे. सरकारबद्दल कमालीची नाराजी गेल्या 15-20 दिवसांपूर्वी होती असं काँग्रेस नेते म्हणतात, पण निर्णयांच्या आतषबाजीमुळे ती नाराजी पण संपली. अशा वेळेला फक्त काँग्रेसचा संधी दिसतोय म्हणून सक्रिय झालेला कार्यकर्ता जर ठामपणे उभा राहिला तर काँग्रेस भारतीय जनता पक्षावर मात करू शकेल. पण काँग्रेसचा प्रश्न असा आहे की सत्ता दिसायला लागली की त्यांचे अंतर्गत वाद, अंतर्गत हेवे दावे चव्हाट्यावर यायला लागतात. त्यामुळे आता काँग्रेस किती एकसंघपणे लढते आहे याकडे आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये लक्ष द्यावं लागेल. कोणीतरी कुठेतरी सेटलमेंट केली, आतमध्ये वेगळे रचना अस्तित्वात आणल्या, तू मला जिंकवून दे, मी तुझ्या मतदारसंघात काही करणार नाही असं सत्ताधाऱ्यांना आश्वासन दिलं तर निर्णय वेगळे लागू शकतील. काँग्रेसमध्ये असं होतच नाही असं आजवरच्या अनुभवामुळे म्हणता येणार नाही. पण काँग्रेससाठी अर्थातच ही निवडणूक महत्त्वाची असल्यामुळे त्यांनी त्यांचे ब्राईटेस्ट लीडर्स इथे उतरवले आहेत. गहलोत एका छोट्याशा प्रदेशाचे निरीक्षक आहेत. अशोक बघेल जे छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते ते एका भागाचे निरीक्षक आहेत. आता हे सगळे लोक पक्षासाठी संसाधनही खर्च करतात का आणि महाराष्ट्रातली महायुतीकडे जाणारी स्टोरी थोपवतात का याकडे पाहावं लागेल. काँग्रेसचा याबद्दलचा आजवरचा अनुभव फारसा चांगला नाही. काँग्रेसच्या अंतर्गत वादातनंच काँग्रेस स्वतःचं नुकसान करून घेते. पण मला असं वाटतं ते शहाणे झाले असावेत. गेल्या काही वर्षात सत्तेत नसताना सत्तेचे लाभ मिळाले नाही की कार्यकर्ता अस्वस्थ होतो. लोकसभेच्या निकालांनी ती संधी मिळू शकते असं दाखवून दिलं आहे. त्यामुळे काँग्रेस खूप एकत्र येऊन प्रयत्न करेल. हे एकत्र येताना ओबीसी वोटर आमचाही आहे हे काँग्रेसलाही कळतं आहे आणि भारतीय जनता पक्षाला नसलेला ॲडव्हान्टेज अर्थात अल्पसंख्याक मतांचं आहे. बाबरी मशीद पडल्यानंतर जो मतदार अल्पसंख्याक काँग्रेसपासून दूर गेला होता तो जर आज परत येणार असेल तर महाराष्ट्रातल्या निदान 17 ते 18 मतदारसंघात काँग्रेस तशीच यशस्वी ठरते. फक्त मुद्दा जागा वाटपाचा पण आहे. काँग्रेस जर 110च्या आग्रहापासून मागे आली नाही आणि उद्धव ठाकरेही तेवढ्याच आकड्यावर ठाम राहिले तर परस्परांचे उमेदवार पाडायचेही प्रयत्न होतील आणि त्यात मात्र काँग्रेसचा मतदार ठामपणे पक्षाबरोबरच राहतो असे दिवस नाहीत. तो भारतीय जनता पक्षाचा आज सत्तेच्या उतरंडीत स्थान नसलेला कार्यकर्ताही भाजपसाठी मतदान करतो. तसं काँग्रेससाठी मतदान करणारे लोक आहेत का यावरही बराच मोठा निर्णय अवलंबून असेल. या सगळ्यांच्यात इनडायरेक्टली कधी पत्रकार विचारतात म्हणून कधी समोर येणारा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री कोण. शिवस्वराज्य यात्रेत इनडायरेक्टली शरद पवार म्हणतात की जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळायची क्षमता आहे.
काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात थेट प्रमुख दावेदार आहेत. संजय राऊत म्हणतात आधीमध्ये सकाळी येऊन की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले पाहिजेत, निदान मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री आहेत, कालची प्रेस आपण बघितली. आणि या सगळ्यात 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले, भाजपचे पक्षप्रमुख असणारे, सर्वाधिक आमदार असणारे, पण आत्ता मात्र कुठंतरी दिसत नाही आहेत तितकेसे असे देवेंद्र फडणवीस आहेत. कोण होईल पुढचा मुख्यमंत्री? मुख्यमंत्री पुढचा कोण होईल हे निकाल लागल्याशिवाय सांगणं अत्यंत कठीण आहे. समजा काँग्रेसची आघाडी पुढे गेली तर काँग्रेसमध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे दोघंही समोर येत आहेत, दावा करत आहेत. काँग्रेसमध्ये एखादा वेगळा सरप्राईज उमेदवारही असू शकतो. महायुतीचीच सत्ता राहिली तर ती शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढलेली निवडणूक असल्यामुळे एकनाथ शिंदे स्वतःचा दावा पुढे करतील. मात्र भारतीय जनता पक्ष 90-95% पोचला तर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री आमचाच असं म्हणू शकतो. सध्या भारतीय जनता पक्ष एका कोएलिशन सरकारचं प्रतिनिधित्व करतो, पण त्यांना पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांचे एकनाथ शिंदेंशी काय संपर्क आहेत आणि ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील का यांना मुख्यमंत्री करा म्हणून, हे सांगता येणं अवघड आहे. खरं तर आत्ता अशा प्रकारची चॅनेल्स खूप मोठ्या प्रमाणात ओपन झालेली आहे असं दिसत नाही. आणि मग जिंकून आल्यावर भारतीय जनता पक्ष पुन्हा दावा सोडेल का हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण मला असं वाटतं की आपण या प्रश्नावर चर्चा करण्यात सध्या घाई करतो. आधी उमेदवार ठरू दे, उमेदवारांचे कास्ट इक्वेशन्स, उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद, निकाल, यानंतर मुख्यमंत्री कोण होईल याबद्दल बोलणं उचित ठरेल. महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्याची जी संधी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मिळणार होती ती गेली. आता लोकसभेचे निकालच जर प्रारूप ठरवणारे असले तर ही संधी त्यांना पुन्हा मिळणार नाही. पण हरियाणाचे निकालचा टाईप इथे जर झाला तर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील, अशा स्पर्धेत येतील. हा निर्णय त्यांच्या श्रेष्ठींना मान्य असेल का आणि ही संधी त्यांच्या जन्मगत जातीचं विषयमध्ये न आणता दिली जाईल का यावर विचार होणं आवश्यक आहे. ते पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. होतं काय की भारतीय जनता पक्षासारखा अत्यंत प्रभावी पक्ष जेव्हा यश मिळवू शकतो तेव्हा ते यश मिळाल्यानंतर आम्ही आमच्या टर्म्सनी निवड करू असं सांगून सगळे मुद्दे बाजूला ठेवून फडणवीस यांना मुख्यमंत्री करू शकतोय. पण आज खरंच ग्रामीण भागात त्यांच्याबद्दल म्हणजे फडणवीस आणि भाजपबद्दल नाराजी आहे का? तिथलं मतदान कसं होईल? अर्बन वोट कसं जाईल? आकांक्षित मतदार कोणाच्या बाजूला स्वतःची शक्ती टाकतील? असे बरेच विषय आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तरी कोण बनेगा मुख्यमंत्री हा प्रश्न गैरलागू आहे. त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. ते फडणवीसांना दुःखदायक असेलही, पण फडणवीसांपेक्षाही एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता सध्या थोडीशी जास्त ठरते आहे. ती लोकप्रियता भारतीय जनता पक्ष मान्य करेल का निकाल तसेच लागले तर, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल, पण निकालानंतर. यात एक मुद्दा पेनल्टीमेट प्रश्न, शेवटचा प्रश्न आधीचा, की होर्डिंग लागलीत महाराष्ट्रभर, प्रस्थापितांना खुपला देवेंद्र फडणवीसांची. त्या होर्डिंगवर कमळ नाही, प्रोटोकॉल नाही, काही नाही. नक्की काय झालं आहे? एकेकाळचा लोकप्रिय नेता आजही लोकप्रियता आहे, पण काही काही ठिकाणी अगदी प्रचारालाही जाता आलेलं नाही. पोलरायझेशन झाले, रिव्हर्स पोलरायझेशन झालं आहे. पण नक्की काय गणित बिनसलं आहे, चुकलं आहे, त्यामुळे ही आज घडतं आहे? मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी जे काय निर्णय घेतले ते निर्णय लोकांपर्यंत पोचवण्यात ते फार यशस्वी ठरले नाहीत. मराठा आरक्षणासारखा मुद्दा जर मी सोडवला असेल तर तो मी सोडवला हे लोकांना सांगावं लागतं. त्यासाठी आसपास एक जबरदस्त यंत्रणा असावी लागते. ती यंत्रणा निर्माण करण्यात आयदर फडणवीसांना रस नव्हता किंवा त्यांना त्यासाठीचा वेळ मिळाला नाही. दुसरं असं आहे की म्हणजे खरोखर ते प्रस्थापितांना खुपले असं मानलं जाणारं वातावरण महाराष्ट्रात होतं, पण ते होर्डिंग लावतानाच ते अन्य क्षेत्रात त्याविषयीची चर्चा होती आहे का, तशा पद्धतीचे चर्चा कधी काळी घडवल्या जात आहेत का, या सगळ्या निवडणुकीच्या नेपथ्याला पण महत्त्व येतं. ते नेपथ्य यशस्वीपणे सांभाळू शकणारे आणि भारतीय जनता पक्षाचा चेहरा असलेले नेते फडणवीसांकडे नव्हते.
फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मी मुख्यमंत्री होण्याला खरा लायक होतो असे मानणारे किमान 3-4 नेते होते भाजपत. या नेत्यांना आयदर तुम्ही स्वतःत सामील करून घ्यायचं असतं किंवा त्यांना पर्याय उभा करायचा असतो. पर्याय उभा करण्याचा मार्ग जर स्वीकारला गेला असेल तर ते पर्याय असणारे चेहरे हे अत्यंत क्रेडिबल असावे लागतात, पक्षात घोळलेले असावे लागतात. मला वाटतं की फडणवीसांना राज्याच्या राजकारणात अवतीर्ण झाल्यावर खूप कमी वेळ मिळाला. यासाठी किमान 10 ते 12 वर्ष जावी लागतात. फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले, मोदी काळ आला, मोदी काळाचा फायदा त्यांना झाला आणि ते मुख्यमंत्री झाले. विजन होती का? होती. मनात काही योजना होत्या का? तर होत्या. पण स्वतःचं एक यंत्रणा निर्माण करत, स्वतःचं गारूड निर्माण करायला जो वेळ लागतो तो फडणवीसांना मिळवता आला नाही. मी सकाळमध्ये त्यांच्या 100 दिवसांवर लेख लिहिला होता, एकोहम गरज बहुश्यामची. म्हणजे मी एकोहम तर आहेच, पण बहुश्याम होताना जे वेगवेगळे लोक जोडून घ्यावे लागतात त्याकडे कदाचित फडणवीसांचं दुर्लक्ष झालं किंवा मनात असूनही त्यांना वेळ मिळाला नाही. असा वेळ त्यांना मिळो असं एक महाराष्ट्रातली नागरिक म्हणून मला अजूनही वाटतं. खरं तर 2-3 नेत्यांचं महाराष्ट्रातल्या खूप मोठं नुकसान झालं. ते आपल्याच वृत्तीमुळे झालं. एखादा नेता चमकायला लागला की महाराष्ट्र लगेच त्याला पंतप्रधानच करतो आणि पंतप्रधान पदावर पाहण्याचं स्वप्न रचू लागतो. हा पुन्हा पानिपत सिंड्रोम आहे का? खरं तर पानिपतच्या नंतरच्या लढाया महाराष्ट्र जिंकलाही, पण त्यांचे कुठे उल्लेख नाही, ते आपल्या विचारात येत नाहीत. मग शरद पवार मोठे नेते आहेत का? तर ते पंतप्रधान झाले पाहिजेत. तसं फडणवीस थोडंसं काहीतरी चांगलं करत असतानाच त्यांना थेट पंतप्रधानच ठरवलं गेलं आणि त्याचा जो काही इमेजला तोटा झाला तो पवारसाहेबांनाही भोगावा लागला आणि तो फडणवीसांनाही भोगावा लागतो आहे. त्यामुळे आज ज्या जाहिराती लागलेल्या आहेत त्या त्यांच्या प्रसिद्धीसाठी आवश्यक आहेत. मला असं वाटतं त्या जाहिराती कदाचित टीझर्स असाव्यात. तिथे फडणवीसांचं नाव नाही. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कोण रिलीज करताय त्याचा उल्लेख नाही. अत्यंत इमोशनल जाहिरात आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या म्हणजे सेपिया कलर्सकडे जाणारी जाहिरात आहे. कदाचित यात अजून नवे काहीतरी पुढचे बोर्ड्स लागतील आणि फडणवीस उत्तमरित्या स्वतःला प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतील. असा प्रोजेक्ट करण्याची मुभा त्यांना महायुतीच्या राजकारणात आहे का? हे तर आहेच. शिवाय त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत व्यवस्थेत आहे का? हाही मुद्दा आहे. आणि या सगळ्या चर्चा करतानाच जरी महाराष्ट्रात विधानसभेचा आपण ॲनालिसिस केला तर लोकसभेत भारतीय जनता पक्ष तरी पुढे आहे, म्हणजे जागा मिळाल्या नाही तरी. पण या प्रत्येक मतदारसंघात आपले कार्यकर्ते आहेत का? आपल्या व्हिजनचा प्रसार करणारे तळमळीचे चेहरे आपल्याकडे आहेत का? या सगळ्यावर फडणवीसांनी विचार करायची खरोखर गरज आहे. अशा पद्धतीचा विचार नरेंद्र मोदी यांनी केला म्हणून गुजरातचं प्रत्येक आव्हान नरेंद्र मोदी हे अपॉर्च्युनिटीत बदलवू शकले. मला एक राजकारणाचा दर्शक म्हणून फडणवीस त्यांचे जे सध्याचे प्रश्न आहेत ते संधीत बदलवू शकतात का याकडे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि निकाल काय वाटेल ते लागोत. आपण प्रीमॅच्युअर्ड बोलतो कदाचित, पण महायुतीलाच कौल मिळाला असं जर धरलं त्यांना खूप मोठा स्पर्धक उभा झाला आहे आणि तो आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचं भाषण जेव्हा केलं तेव्हा हे खूप मोठे कलाकार आहेत असं ते फडणवीसांकडे सांगून आदरपूर्वक बोलत होते. आज ते फडणवीसांच्या बरोबरीत आलेले आहेत आणि मग लोकप्रियता आणि साधारणतः मध्यमवर्गीयाच्या पलीकडे जाऊन जे अपील आहे त्यांचं ते सांगणाऱ्या एका मोठ्या नेत्याशी त्यांना स्पर्धा करावी लागणार आहे. पण जर महाराष्ट्राचा पेपर भाजपने यशस्वीरित्या सोडवला तर मला वाटत नाही ते मुख्यमंत्री पदाबाबत आता तडजोड करतील. परिस्थिती बदलली की परिस्थितीची वेगळी उत्तरं असतात. मोदींच्या आणि शहांच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत का? मला माहीत नाही. महाराष्ट्राचं राजकारण इतकं जातीत विभागलं गेलेलं आहे की पुन्हा एकदा ज्या जातीबद्दल लोकांच्या मनात काहीसा असंतोष आहे तो चेहरा पुढे केला जाईल का? हा खरोखर प्रश्न आहे ज्याचं आज माझ्याजवळ उत्तर नाही. पण हा चेहरा जर लोकप्रिय असेल तर तो उभा केला जावा, तो पुढे आणावा असे प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतील का
हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी पुन्हा 2004च्या निवडणुकीत जाते. सुशीलकुमार शिंदे यांनी ज्या वेगाने निर्णय बदलले आणि हातून गेलेला सामना खेचून आणला, त्यावेळेला विलासराव देशमुखांनी निकाल लागताच आमदारांच्या समर्थनाची पत्र गोळा केली आणि दिल्लीला व्यवस्थितपणे निरोप पोचवून शिंदेंनी जरी विजय मिळवून दिला होता तरी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. आज शिंदेंची प्रतिमा, आज शिंदेंचं नरेटिव्ह विजय मिळवून देणारं ठरलं तर फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करू शकतील का? ते प्रयत्न करणं त्यांच्या पक्षाच्या शिस्तीत, त्यांच्या नैतिकतेत आणि त्यांच्या शक्तीत आणि मर्यादेत बसेल का? हा महाराष्ट्रातला खूप मोठा प्रश्न ठरणार आहे. पण ते निकाल तसे लागले तर. शेवटचा अवघड पण विचारावाच लागणारा प्रश्न, 20 नोव्हेंबरच्या ऐवजी 20 ऑक्टोबरला मतदान झालं, 22 ऑक्टोबरला मतदान झालं, 24 ऑक्टोबरला मतदान झालं तर कुणाला किती जागा मिळतील? मला आजच्या स्थितीत असं वाटतं, आपण फार मर्यादित हिंडत असतो. आज भारतीय जनता पक्षाला 22 ऑक्टोबर जर तारीख धरली तर 75 जागा नक्की मिळतील. याच जागा काँग्रेसला या स्थितीत जवळपास 68 असतील. या जागा शरद पवारांना त्यांच्या केवळ एकट्याच्या सगळ्या गारुडामुळे 45 असतील. शिंदेंना देखील 40 ते 42 असतील. उद्धव ठाकरे यांना किती जागा असतील याबद्दल बोलायला मला म्हणजे अल्पसंख्याक मतं त्यांच्याकडे पुन्हा जातील का यावर विचार करावा लागेल. मराठी मतदार त्यांच्यापासून काहीसा दूर गेला आहे, तो 25% शिंदेंकडे सरकला आहे असं निश्चितपणे वाटतं आहे. बूथवाईज अनालाइज केला तर ते स्पष्ट दिसतं आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना 35 जागा मिळू शकतील. आणि सर्वात वाईट अवस्था सध्या तरी अजितदादा पवारांची झालेली आहे. ते कुठेतरी 20 ते 25 जागांमध्ये संपतील. आता या काल्पनिक प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर वास्तवाकडे जर आलं तर खरंच याच आधारांनी जागा वाटप होणार आहे का, की जागा वाटपात पुन्हा अस्मितेचे प्रश्न दोघंही लढणार आहेत? तिकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. भावनेच्या राजकारणाचा जो वापर शिवसेनेनी केला ते दोघांच्याही पक्षीय जैविक रचनेत आलेलं आहे. त्यामुळे जागा वाटपात हे दोघं पदरात किती पाडून घेतात याच्यावर पण महाराष्ट्राचा निर्णय अवलंबून राहणार आहे. आजच्या स्थितीत हा सामना खूप रोमहर्षक आहे. मला पत्रकार म्हणून सध्याची निवडणूक अत्यंत उत्साहवर्धक वाटते आहे. मी मगाशीच म्हटलं, नागरिक म्हणून मला ती नकोशी वाटते आहे. पण या सगळ्या दोन व्यवस्थितरित्या विभाजित झालेल्या मतांमध्येच कुठेतरी वास्तव असतं. ते वास्तव कसं असेल ते येणाऱ्या काही दिवसात उलगडणार आहे. ते आपण वेळोवेळी डिकोड करत काय काय होतं आहे ते बघणं खूप हेअर रेझिंग आहे, एका अर्थाने मनोरंजक पण आहे. राजकारण इतकं स्पर्धात्मक आणि इतकं कॉम्पिटेटिव्ह झालेलं मी तरी कधीच पाहिलेलं नव्हतं. यात पुन्हा डिगू टिप्पणीस मोमेंट्स काय असतील ते माहीत नाही आहे. हे डिकोड करण्याचा आपणही प्रयत्न करू. एकाच वेळी एक्साइटिंग, एकाच वेळी भविष्यात काय घडेल याची शंका आणि यातून काहीतरी भलं घडेल अशी प्रार्थना करून आजचा एपिसोड इथंच थांबूया. परत भेटू. धन्यवाद.